नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत. तर पितृपक्षामध्ये कांदा लसूण विरहित आज आपण थाली पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम करूया खीर. तर त्यासाठी अर्धी वाटी तांदूळ इथे घेतलेले आहेत. आता हे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तांदळामध्ये भात शिजण्या इतपत लागेल तेवढे पाणी टाकून यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि 4 विलायची फक्त फोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बारीक पुडही घेऊ शकता. तर 4 ते 5 शिट्ट्या काढल्यानंतर हा भात व्यवस्थित शिजतो. आता चम्मचने घोटून या भाताला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दूध किंवा पाणी टाकून याची पातळसर पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. पेस्ट करताना खूप जास्त बारीक करायची आहे, म्हणजे त्यामध्ये भाताचे शीत राहणार नाही आणि आपली खीर दिसायला आणि चवीलाही एकदम छान होईल. तर या प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि त्यातच 1 लिटर दूध टाकलेलं आहे. आता हे दूध आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचे आहे. ज्यावेळेस 1 चम्मच तूप टाकतो ना, त्यावेळेस ड्रायफ्रुट्स यावर तळून घेतले ना, तरीही चालतात. पण मी इथे ड्रायफ्रुट्सचा वापर करणार नाही. अतिशय साधी, सोपी आणि चविष्ट अशी खीर आज आपण तयार करणार आहोत. तर दूध चांगले गरम झाले. आता त्यामध्ये भाताची तयार केलेली पातळ पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही. आता हे आपल्याला 7 ते 8 मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे खीर ही आपली दाटसर छान तयार होते. खिरीचा अतिशय सोपा आणि चविष्ट प्रकार आज आपण पाहणार आहोत. तांदूळ शिजताना जे आपण खोबरं टाकलेलं आणि विलायची टाकली ना, त्यामुळे या खिरीची चव अतिशय उत्तम येते. आता यामध्ये टाकलेली आहे 3 वाटी साखर आणि आता परत आपल्याला 6 ते 7 मिनिटं हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खीर एकसारखी दाटसर आणि चविष्ट तयार होते. 7 ते 8 मिनिटं आपले झालेले आहे आणि आपली खीर ही तयार झालेली आहे. आता वळूया वरण भाताकडे. तर इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर आता 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता डाळीमध्ये शिजण्या इतपत पाणी आणि हळद टाकलेली आहे. भातामध्येही पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता 4 ते 5 याच्या शिट्ट्या काढून आपल्याला वरण भात तयार करायचा आहे. आता वाटण तयार करूया. यासाठी 15 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि याचं वाटण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. जास्त बारीक ही मिरची करायची नाही आणि यामध्ये लसणाचा वापर अजिबात केलेला नाही. आता मिक्स भाजी करूया. तर 2 चम्मच तेल टाकून 1 चम्मच मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत आपण भाज्या बघूया. तर भेंडी, लाल भोपळा म्हणजे काशीफळ, कारलं, बटाटा आणि गवारीच्या शेंगा या घेतलेल्या आहे. आता टोमॅटो थोडासा नरम झाला की त्यामध्ये टाकलेली आहे पाव चम्मच हळद, थोडेसे मिक्स करून आता ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहे त्या सर्व यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे मी या भाज्या ज्या वापरलेल्या आहेत त्याच तुम्ही वापराव्या हे जरुरी नाही. घरामध्ये कुठल्याही 5 प्रकारच्या भाज्या असल्या तर त्या तुम्ही करू शकता. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 7 ते 8 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटानंतर भाजी आपली व्यवस्थित नरम झाली. आता यावर टाकलेला आहे 2 चमचे ओल्या खोबऱ्याचा किस आणि थोडासा सांबार. आता व्यवस्थित मिक्स करूया आणि आपली पितृपक्षातील मिक्स भाजी ही तयार झालेली आहे. अतिशय सोपी पद्धत आणि चविष्ट, कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार झाली. आता करूया कढी. तर 2 चम्मच आंबट दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. एका वाटीला 1 चम्मच बेसन हे प्रमाण परफेक्ट आहे. तर दही आणि बेसन व्यवस्थित घोटून घेऊया, म्हणजे बेसनाच्या गाठी होणार नाही. तर बेसन दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. त्यावर 2 चम्मच तेल टाकून 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहे. जिरे व्यवस्थित फुलले की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि सर्व साहित्य तेलावर परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाला की पाव चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता मिरचीची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून त्यामध्ये दही टाकलेलं आहे. आता यात 1 ग्लास पाणी टाकून याला चांगली उकळी आणायची आहे. यामध्ये बारीक चिरलेला
सांबार किंवा कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आपली कढी ही आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटेल सर्व साहित्य टाकलं परंतु मीठ टाकलेलं नाही, तर त्याबाबत एक छोटीशी टिप्स सांगते. ज्यावेळेस आपण कढी एकदम चांगली तयार करतो, तर ही आपली कढी फुटते. तर त्याचं कारण हेच की आपण कढी पहिले उकळून घ्यायची आणि कढी चांगली उकळली की त्यानंतर त्यामध्ये सर्वात शेवटी मीठ टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. याने काय होते, कढी एकदम व्यवस्थित होते आणि कढी आपली फुटतही नाही. तर आपली कढी तयार आहे. आता वळूया बेसन वडीकडे. तर 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसे पाणी वापरून याचं सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा पातळ पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून आपल्याला हे बेसनाचं मिश्रण यात टाकायचं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत याला 8 ते 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा घट्टसर गोळा तयार होईल. 10 मिनिटानंतर एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं शिजलेलं बेसन टाकून घ्यायचं आहे. याबद्दल डिटेल व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जरूर चेक करा. आता हे बेसन आपल्याला गरम-गरमच थापून घ्यावं लागतं, म्हणजे त्याची व्यवस्थित वडी तयार होते. तर अशा प्रकारे मी बेसन थापून घेतलेलं आहे. तर हे प्लेटीनं किंवा हाताने सुद्धा करू शकता. तर यावर टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं. तर आता हे थोडंसं थंड झाले की याच्या आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या आपण पाडू शकतो. तर आता ही आपली बेसनाची वडी तयार आहे. अतिशय सोपी आणि चविष्ट ही बेसनाची वडी तयार होते. आता मिरचीची जी पेस्ट आहे त्यातली थोडीशी पेस्ट मी या भांड्यामध्ये ठेवलेली आहे. 15 ते 20 ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. थोडीशी अद्रक घेतलेली आहे आणि पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून 1 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहे. आता यामध्ये आपण केलेलं खोबऱ्याचं आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे. यामध्ये टाकला 1 चम्मच मसाला, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धनिया पावडर, पाव चम्मच हळद. आता सर्व साहित्य तेलावर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कांद्याचा, लसणाचा अजिबात वापर केलेला नाही. आता मसाला चांगला तळसून झाला की त्यामध्ये टाकायचं आहे उकळतं पाणी. लक्षात घ्या, रस्सा भाजी करताना किंवा मसाला आमटी करताना आपल्याला यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, म्हणजे तर्री छान येते आणि मसाल्याला एक छान चव येते. तर चवीनुसार मीठ टाकून आता 4 ते 5 मिनिटं याला छान उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे आपला सार हा किंवा रस्सा व्यवस्थित तयार होतो. ओल्या खोबऱ्याने ना तेल कमी टाकलं तरीही त्यावर अतिशय सुंदर तरी येते. तुम्ही बघू शकता तेलाचा किती छान तवंग यावर आलेला आहे. कांदा लसूण न वापरता हा रस्सा अतिशय चविष्ट होतो, तर नक्की ट्राय करा. आता वळूया अळूवडीकडे. तर इथे 2 वाटी बेसन घेतले, 1 चम्मच त्यामध्ये तीळ, पाव चम्मच हळद, थोडासा ओवा, मीठ आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लागेल तसे पाणी वापरून याचं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. कारण पातळ जर झालं तर त्याची वडी चांगली तयार होत नाही आणि घट्ट जर झालं तर ते बेसन आपल्या वडीला राहत नाही किंवा ती व्यवस्थित होत शिजत नाही. तर इथे अळूचे 3 पानं घेतलेले आहे. त्याची जाडसर देठ जो असतो तो चाकूच्या साहाय्याने थोडासा काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण शिरांवर लाटणं फिरून घ्यायचं आहे. म्हणजे त्या शिरा नरम होतात आणि आपल्याला रोल करतानाही त्या अवघड जात नाही किंवा रोल बनवायला अवघड जात नाही. तो व्यवस्थित तयार होतो. तर सर्व पानांवर मी लाटणं फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या शिरा अगदी नरम होतात. तर आता जे बेसन आपण भिजवलेलं आहे ते या पानांवर आपण लावून घेणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आणि फक्त बेसन वापरूनही अळूची वडी एकदम कुरकुरीत होते. बराच काळ नरम पडत नाही आणि चवही खूप छान येते. तर या पद्धतीने अळूवडी जरूर ट्राय करा. आता 3ही पानांवर एकसारखे बेसन लावून घेतलेले आहेत. 3 ते 4 पानांमध्ये ची वडी करताना एवढे बेसन हे पुरेसे आहे. तर 3ही पानांना व्यवस्थित सर्व बेसन लावून घ्यायचे आहे. आता याचा रोल तयार करायचा आहे अशा प्रकारे.
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा रोल तयार करू शकता. निंबू टाकल्यामुळे जी घशामध्ये खाज येते ना अळूवडी खाताना, तर ती येत नाही. तर आता इथे एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये तयार केलेला रोल आपण ठेवून घेऊया आणि वरच्या साईडने सुद्धा याला बेसन लावून घेऊया, म्हणजे सर्व बाजूंनी पानांना बेसन लावण्यात येते. तर आता पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून ही चाळणी यावर ठेवलेली आहे. आता 8 ते 10 मिनिटं ही चांगली शिजवून घ्यायची किंवा स्टीम देऊन घ्यायची. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला हा रोल किंवा अळूवडीचा रोल हा तयार झालेला आहे. आता याला चांगले थंड करून याचे काप करून घ्यायचे आहे किंवा याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचे लेयर किती सुंदर दिसत आहेत. खूप छान अशी लेयरची आपली अळूवडी तयार होते. तर आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये टाकूया ही वडी आणि लालसर रंगावर तळून घ्यायची आहे. फक्त बेसन वापरून ही वडी खूप छान तयार होते आणि बराच काळ कडक राहते, नरम अजिबात पडत नाही. लेयर्स कशा आल्यात आणि किती आल्यात तुम्ही बघू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही अळूवडी सुद्धा तयार केलेली आहे. तर आता वळूया उडदाच्या डाळीचे वडे. तर 1 वाटी उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत घातलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता याची बारीक करून घेतलेली आहे. ही डाळ जास्त बारीक करायची नाही, थोडीशी जाडसरच वाटायची आहे, म्हणजे त्याचे वडे कडक होतात. जर डाळ जास्त बारीक केली तर त्याला पाणी सुटते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता यातच थोडेसे तीळ टाकलेले आहे. आता पाव चम्मच हळद टाकून हे सर्व साहित्य व्यवस्थित या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीचे वडे करताना डाळ ही जाडसरच वाटायची, बारीक वाटायची नाही. तर यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून आता याचे हातावर वडे आपण तयार करून घेणार आहोत. तर मेदू वडे कसे करतात ना, अगदी आपल्याला तसेच वडे तयार करून घ्यायचे आहे. हातावर एक छोटासा भाग घेऊन मध्ये होल पाडायचा आणि ते वडे तळून घ्यायचे. तर लालसर रंगावर हे वडे आपले तळून घ्यायचे आहे आपल्याला. आता उडदाचे वडे हे चवीला खूप छान लागतात आणि हे वडे सुद्धा खरपूस होतात आणि नरम अजिबात पडत नाही. तर तुम्ही बघू शकता आपले वडे सुद्धा तळून झालेले आहे. लालसर रंगावर हे तळून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवर तळायचे आहे, म्हणजे ते आतून कच्चे राहत नाही. तर वळूया भज्यांकडे. तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, पाव चम्मच हळद, मिरचीची पेस्ट सर्व टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी टाकून याचं मिश्रण तयार करायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. गरम तेलात याचे आपण भजे तयार करून घेऊया. तर या भज्याच्या पिठामध्ये तुम्ही हवंच तर आलूचा किस सुद्धा टाकू शकता किंवा पत्तागोबी सुद्धा टाकू शकता. मी इथे प्लेन भजेच काढलेले आहे. तर आपले भजे सुद्धा तयार झालेले आहेत. हे काढून घेऊया. अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण पितृपक्षाची संपूर्ण कांदा लसूण विरहित थाली तयार केली. तर ताट करायला घेऊया. तर सर्वप्रथम मीठ, त्यानंतर शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर बेसनाची वडी. तर शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे भाजून त्यामध्ये थोडेसे जिरे आणि मीठ टाकून फक्त मिक्सरला फिरवलेली आहे आणि थोडेसे तिखट सुद्धा टाकलेले आहे. नंतर खीर, नंतर कढी आणि नंतर बेसन वडीचा रस्सा, त्यानंतर अळूवडी जी तयार केलेली आहे ती अळूवडी सुद्धा ठेवून घ्यायची आहे. वडे, भजे सर्व साहित्य आपण एक-एक करून या ताटामध्ये वाढून घेणार आहोत. पितृपक्षातील ही स्पेशल थाली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. तर आता यावर मध्ये टाकलेला आहे वरण भात आणि त्यावर टाकलेलं आहे साजूक तूप. आता ठेवलेली आहे पोळी आणि आता अळूवडी, भजे आणि वडे थोडेसे बाजूला करून तिथं टाकत आहे मिक्स भाजी. तर आपली ही संपूर्ण थाली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.